इंग्रजी साहित्य म्हटल्यानंतर इंग्रजी साहित्यावरती आपण बोलणारच आहोत. पण इंग्रजी साहित्य म्हटलं, की लोकांच्या मनात प्रश्न पडतो, की इंग्रजी साहित्य म्हणजे नेमकं काय? तर आम्ही ज्यावेळी हे इंग्रजी साहित्य शिकलो, त्यावेळी इंग्रजी साहित्य म्हणजे ब्रिटिश लिटरेचर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ब्रिटिश लोकांनी लिहिलेलं साहित्य आणि मग त्याला इंग्लिश लिटरेचर असं आपण म्हणतो. आता त्याच्या पुढे आपण थोडे जाणार आहोत. इंग्लिश लिटरेचरबद्दल बोलणारच आहोत. पण त्याच्या पुढचा जो टप्पा आहे, इंग्लिश लिटरेचर एंड लिटरेचर इन इंग्लिश. मग लिटरेचर इन इंग्लिश म्हणजे काय आहे? तर लिटरेचर इन इंग्लिश असं आहे, की जगातल्या ज्या देशातील थोर साहित्यिकांनी किंवा नामवंत साहित्यिकांनी जी साहित्य निर्मिती केलेली आहे, इन वर्ल्ड लिटरेचर, ते लिटरेचर म्हणजे लिटरेचर इन इंग्लिश. आता पहिल्या टप्प्यामध्ये आपण इंग्लिश लिटरेचर बाबतचा विचार करूया आणि त्याच्यानंतर मग आपण वर्ल्ड लिटरेचर किंवा लिटरेचर इन इंग्लिश. मग त्याच्यामध्ये सगळेच लोक आहेत. रशियन लोक आहेत, फ्रेंच लोक आहेत, जॅपनीज लोक आहेत, अमेरिकन लोक आहेत. इव्हन अमेरिकन लिटरेचर इज व्हेरी नियर टू इंग्लिश लिटरेचर, पण ते पण वेगळं अमेरिकन लिटरेचर आहे, ब्लॅक लिटरेचर आहे. असे हे सगळे प्रवाह जे आहेत किंवा देशोदेशीचे साहित्याचे जे प्रवाह आहेत, त्या सगळ्याच प्रवाहामध्ये आपण थोडं-थोडं आपण जाणार आहोत. यामधला सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे, तो इंग्रजी साहित्याचा भाग आहे. इंग्रजी साहित्याबद्दल आपण बऱ्याच वेळा काही समज, गैरसमज अशा प्रकारचे आहेत, की माझा स्वतःचा सुद्धा थोडासा बायस असा आहे, की ज्यावेळी आपण आपली मातृभाषा शिकतो, आपल्या देशातली भाषा शिकतो, त्यावेळी आपल्या देशाची जी भाषा आहे, त्याच्याबद्दलची एक वेगळी अस्मिता आपल्याकडे असते. आपण जी मातृभाषा शिकतो, त्या मातृभाषेची एक अस्मिता आपल्याकडे असते. पण भाषेचा शिक्षक म्हणून आणि इंग्रजी शिकवणारा शिक्षक म्हणून मी आज असं सांगतोय, की या अस्मितेच्या पलीकडे जाऊन सर्व भाषा शिक्षकांसाठी प्रिय असल्या पाहिजेत आणि सर्व भाषेमध्ये त्यांनी संचार केला पाहिजे. कारण सूत्र असं आहे, की नामवंत लिंग्विस्ट किंवा भाषातज्ञ असं म्हणतात, की लँग्वेज इस नॉट अ मोनोपोली ऑफ एनीबॉडी. म्हणजे जो ती भाषा शिकतो, जो त्या भाषेशी खेळतो, जो त्या भाषेमध्ये लिहितो, जो त्या भाषेचा आस्वाद घेतो, जो ती भाषा दैनंदिन जीवनात वापरतो, असे सर्वजण जे आहेत, त्याची ती भाषा असते. म्हणजे इंग्रजांनी काही लिहिलं म्हणून ती इंग्लिश ही इंग्रजांचीच आहे असं नाही. लँग्वेज इस नॉट अ मोनोपोली ऑफ एनी कंट्री or any person or any religion. So we have to go now beyond these आपल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा जे काही अभिमान आहेत, त्याला वेगळ्या-वेगळ्या प्रकारच्या छटा असतात आणि त्याच्यातून मग भाषिक वाद पण उमटतात किंवा निर्माण होतात. तर त्याच्या पलीकडे आपण सर्व शिक्षकांनी आता जायला पाहिजे. कारण मल्टीलिंग्वल, मल्टीकल्चरल अशा प्रकारच्या जगात आपण जगतो आहोत. या मल्टीकल्चरल जगात जगत असताना आपल्याला बहुभाषिक असणं याची गरज निर्माण झालेली आहे. पुन्हा यंत्रतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण जातो त्यावेळी त्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मग आता इंग्रजीचा अंगीकार किंवा इंग्रजी आपण का शिकायला पाहिजे किंवा इंग्रजी साहित्य का वाचायला पाहिजे? इंग्रजी साहित्य अशासाठी वाचायला पाहिजे, की एक उदाहरण घेऊनच मी आपल्याला सुरुवात करेन, की इंग्रजी भाषेचे जे फादर ऑफ इंग्लिश लिटरेचर ज्याला आपण म्हणतो, ते आहेत चॉसर. तर चॉसरपासून त्याच्याही पूर्वी ओल्ड इंग्लिश जे होतं, म्हणजे 600-650 वर्षापासून पुढे असलेलं ओल्ड इंग्लिश आणि त्याच्यानंतरचं मिडल इंग्लिश आणि त्याच्यानंतरचं मग मॉडर्न इंग्लिश जे आहे. तर चॉसरपासून ते म्हणजे 1400 पासून ते 2000 पर्यंत मॉडर्न इंग्लिश आणि त्याच्या पुढचं आत्ताचं असं आपण म्हणतो. तर हा जो सगळा टप्पा आहे, या टप्प्यामध्ये एक नाव आपण प्रकर्षाने घेतो, तो म्हणजे इंग्रजी भाषेतील प्रचंड काम केलेला आणि जगभर पसरलेला, जगभर विस्तारलेला किंवा जगभर ज्याच्या कलाकृती आवडीने वाचल्या जातात आणि सादर केल्या जातात, तो माणूस म्हणजे शेक्सपियर. आता का ही भाषा मोठी आहे? इंग्रजांनी लिहिलेली भाषा ज्यांचं जगावरती राज्य होतं, त्यांनी काम केलेलं साहित्य किंवा त्यांनी लिहिलेलं साहित्य म्हणून इंग्रजी साहित्य मोठं नाही.
इंग्रजी साहित्य मोठं अशासाठी आहे, की इंग्रजी साहित्यामध्ये ज्या लेखकांनी नाटकं लिहिलेली आहेत, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, कविता लिहिलेल्या आहेत, कथा लिहिलेल्या आहेत आणि वेगळ्या प्रकारचे त्याला अलाइड आणखीन अशा प्रकारचे बायोग्राफीज लिहिलेल्या आहेत, ऑटोबायोग्राफीज लिहिलेल्या आहेत. असे जे सगळे साहित्यिक आहेत, ते जगभर पोहोचलेले आहेत आणि त्याच्यातला नंबर 1 आहे शेक्सपियर. म्हणजे 400 वर्षानंतर म्हणजे तुकाराम आणि शेक्सपियर अ, यांचा दोन्हीचं मी बऱ्याच वेळा वाचन करत असतो. थोडेसे तुकाराम नंतर आहेत आणि थोडे त्याच्या पाठोपाठ शेक्सपियर आहेत. म्हणजे ही 2 माणसं मी वाचतो त्यावेळी मला असं वाटतं मी अ, दुर्दैवाने इंग्रजी शिकत असताना मराठी भाषेकडे दुर्लक्ष केलं. मराठी अ, जे आपलं ऐतिहासिक किंवा धार्मिक अशा प्रकारचं जे लिटरेचर आहे, स्पिरिच्युअल लिटरेचर आहे, त्याच्याकडे बायस म्हणून बघत राहिलो आणि इंग्रजीचाच अभ्यास करत राहिलो ठरवून. तो बायस थोडासा चुकीचा असेल, परंतु त्याचा मला फायदा झाला. आता शेक्सपियर 400 वर्षापूर्वीपासून तो लिहित होता. पण आज 21व्या शतकात सुद्धा 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकात शेक्सपियरची नाटकं अजून स्टेज केली जातात. ग्लोब थिएटरची मंडळी वेगवेगळ्या देशात जातात. शेक्सपियरच्या नाटकांची अजूनही भाषांतरं होतात. शेक्सपियरच्या नाटकावरती चांगले उत्तम अशा प्रकारचे सिनेमे होतात. त्या सिनेमामध्ये काम केलेले असे जे चांगले नट आहेत, त्यांना ऑस्कर अवॉर्ड्स मिळालेले आहेत. म्हणजे असा एक माणूस होऊन गेला, की जो माणूस जग व्यापून टाकलेला माणूस आहे. दुसरं वैशिष्ट्य या माणसाचं असं आहे, की त्यानं लिहिलेली जी नाटकं आहेत, जसं तुकारामांना कंप्लीट मॅन म्हणजे पूर्ण माणूस समजलेला आहे. त्याच्या तऱ्हा समजलेल्या आहेत, त्याचे विचार समजलेले आहेत, त्याच्या भावना समजलेल्या आहेत, त्याचं वर्तन समजलेलं आहे, त्याचं भावविश्व समजलेलं आहे. असाच एक हा माणूस आहे तिकडे, की जो माणसांच्या अंतरंगात डोकावू शकतो. म्हणजे शेक्सपियरला त्याच्या त्याच्या देशात पोएट म्हणतात. तो अमेरिकेत गेला तर त्याला म्हणतात, तो नाटककार आहे. आम्ही शेक्सपियर इज अवर ड्रामॅटिस्ट. त्याला नाटककार म्हणतात. जर्मनीतले लोक त्याला म्हणतात, हा तर सायकॉलॉजिस्ट आहे. आमच्याकडचे जे सायकॉलॉजिस्ट आहेत, त्यांना त्याच्या साहित्यामुळे प्रेरणा मिळालेली आहे. म्हणजे एकाच वेळी जगातले अनेक देश, जगातल्या एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं, की शेक्सपियर कुठला? तर जॅपनीज विद्यार्थी सुद्धा म्हणतो, शेक्सपियर आमचाच आहे. आणि का म्हणून त्याला जर विचारलं, तर तो सांगतो, की बिकॉज ऑल कॅरेक्टर्स इन शेक्सपियर्स ड्रामाज किंवा त्याच्या ज्या हिस्ट्रीज आहेत किंवा त्याच्या ज्या ट्रॅजेडीज आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला भेटणारी सगळी माणसं आम्हाला जॅपनीज वाटतात. सो शेक्सपियर इज अवर रायटर. म्हणजे जगात सगळे लोक या माणसाला प्रिय असलेले म्हणजे सगळ्या माणसांना प्रिय असलेला हा लेखक आहे. आता काही वेळा असं तयार होतं, की हे वाचता म्हणजे इंग्लिश लिटरेचर वाचता म्हणजे शेक्सपियरच्या पुढे अजून बऱ्याच लोकांची चर्चा आपल्याला करायची आहे. पण शेक्सपियरच्या चर्चेला आपण का सुरुवात केलेली आहे, की अनेक प्रकारची नाटकं, त्या नाटकामध्ये ट्रॅजेडीज आहेत, त्या नाटकामध्ये ट्रॅजेडीज आहेत, त्या नाटकामध्ये कॉमेडीज आहेत, त्या नाटकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे सुखांतिका आणि शोकांतिका ह्या आहेत आणि हिस्ट्रीज म्हणजे ऐतिहासिक अशा प्रकारची नाटकं आहेत. आता शेक्सपियरनी हे लिहिलं त्याच्याबरोबर काव्यही लिहिलेलं आहे. त्याच्याबरोबर इतरही रचना केलेल्या आहेत. त्याच्या कविताही प्रसिद्ध आहेत. त्याची सॉनेट्स प्रसिद्ध आहेत. हे सगळं लिटरेचर जे आहे, पण नाटकामुळे तो अनेक ठिकाणी पोहोचलेला आहे. आता शेक्सपियरनं लिहिलेलं हे जे सगळं साहित्य आहे, याच्यापेक्षाही जास्त काही लोकांनी लिहिलंय. पण मानवी नातेसंबंध, माणसांच्या मधल्या वासना, माणसांच्या मधले विकार, माणसांच्या मधलं विचित्र वर्तन व्यवहार, त्याबरोबरच माणसांचा उमदेपणा, माणसांची भव्यता, माणसांची दिव्यता, माणसांचं कर्तृत्व, हे सगळंच ते समजून तो लिहितोय. आणि मग तो आपल्यापुढं अशी माणसं ठेवतो, की एका बाजूला अतिशय विचारी, अतिशय सुंदर अशी एखादी रोझालिंड सारख्या प्रकारची नायिका एखाद्या नाटकात असते. त्याचबरोबर अथेल्लो सारख्या नाटकामध्ये इयागो नावाचा एक व्हिलन आहे. तो व्हिलन जगातला एक नंबरचा व्हिलन आहे, की जो अत्यंत दुष्ट आहे. तो अत्यंत क्रूर आहे, अत्यंत कपटी आहे. तो स्पष्ट सांगतो,
म्हणजे त्याच्या तोंडातलं वाक्य आहे, "व्हॉट आय एम, आय एम नॉट." तुम्ही मला जे पाहता, तो म्हणजे मी नाही. म्हणजे मी जो दिसतो तसा मी नाही. म्हणजे अंतरंगातून वेगळाच आहे. आणि मग तो त्या अथेल्लो नाटकामध्ये त्याचं जे काम आहे त्याच्याबद्दल अजून पुढे आपण बोलू. म्हणजे शेक्सपियरनं केलेली जी कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे त्याच्यातल्या ज्या विशेषतः महिला आहेत, त्या काळामध्ये प्रश्न असे होते, की महिला नाटकात काम करायच्या नाहीत. म्हणून शेक्सपियरला एक अतिशय सुंदर अशी क्लुप्ती सापडलेली होती. तो लिहितानाच नाटक असं लिहायचा, की त्या हिरोईनला अ, पुरुषाच्या पेहरावात येता येईल, अशी रचना तो करायचा. अतिशय हुशार. म्हणजे खरं तर या माणसाची स्टोरी आपण एक केस स्टडी आहे मोठी, जागतिक दर्जाची. म्हणजे हा माणूस शाळेतून काढून टाकलेला माणूस आहे. तो शाळेतून काढून टाकल्यानंतर काय करायचं? म्हणजे गरीब घरातून पुढे आलेला माणूस आहे. त्यानंतर काय करायचं म्हणून तो आता जसं एखाद्या हॉटेलच्या बाहेर किंवा एखाद्या समारंभाच्या बाहेर, थिएटरच्या बाहेर गाड्या लावतात आणि त्याचं व्हॅलेट पार्किंग करतात. तसं घोड्याचं व्हॅलेट पार्किंग होतं. म्हणजे घोडे सांभाळायचे. आणि मग घोड्यांना सांभाळता कधीतरी घोडे स्थिरावले, की तो आज जाऊन नाटक पण बघायचा. हे नाटक बघता त्याने नाटकातल्या सर्व प्रकारच्या म्हणजे नेपथ्य म्हणजे काय असतं? स्टेज म्हणजे काय असतं? नट कसे-कसे काम करतात? त्यांची एक्झिट आणि एंट्री कशी असते? अशा नाट्यशास्त्रातल्या सर्व गोष्टी त्याने प्रत्यक्ष पाहून आत्मसात केल्या. म्हणजे एक्सपिरियन्शियल लर्निंग आपल्या भाषेत असं म्हणूया. म्हणजे तो शिकायला ते कुठे गेला नाही. आता हे शिकत असताना कधी-कधी तरी तो बाहेर जाऊन मोकळी वेळ आहे त्यामध्ये गमती-जमती करायचा. या गमती-जमती करता त्याला कोणीतरी रोल द्यायला लागलं आणि मग तो नाटकात कामही करायला लागला. हे सगळं करता त्याला वाटलं, की आता आपण लिहायला पाहिजे आणि मग तो लिहायला लागला. म्हणजे त्या काळामध्ये त्याचं जे थिएटर त्यानंतरचं त्याचं जे थिएटर आहे त्याच्यामध्ये प्रचंड पैसेही त्याने मिळवले. आणि असा हा अवलिया माणूस 18 वर्षाचा असताना 36 वर्षाच्या अॅनी हॅथवे बरोबर त्यानं लग्न केलं. म्हणजे हा सगळ्या अर्थानं पराक्रमी माणूस आहे. आणि मग हे सगळं जे त्यानं अनुभवलं, त्याच्या पाठीमागे त्याला काही बेस मिळाले, त्याला काही सोर्सेस मिळाले. ते सोर्सेस असे आहेत, की आपल्या बऱ्याच जणांना ते माहिती नाही आहेत. ते सोर्सेस असे आहेत, की त्याला एक असा माणूस भेटला, म्हणजे पूर्वीच्या ह्याच्यातला आणि मलाही तो आत्ताच भेटला. आणि त्याच्यातलं रहस्य उलगडलं शेक्सपियरच्या ह्याच्यातलं, की या 2-3 वर्षात तो भेटला. प्लुटार्क नावाचा एक तज्ञ माणूस आहे आणि हा प्लुटार्क खूप म्हणजे आपल्या अगोदरच इसवी सन 600 वगैरे या दरम्यान कुठेतरी तो असेल. आता प्लुटार्क त्याने पुस्तकं लिहिलेली आहेत. काय लिहिलेली आहेत पुस्तकं प्लुटार्कने? तर प्लुटार्कने त्या काळामध्ये लाईव्हज म्हणून लिहिलेत, पॅरलल लाईव्हज म्हणून लिहिलेत. कशावरती लिहिलेलं आहे ते लेखन? प्रचंड मोठं लेखन आहे. 48 खंडामध्ये ते लेखन आहे. मी त्याची माहिती घेतली त्यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या लायब्ररीत आणि आपल्या इकडच्या नाईट कॉलेजच्या लायब्ररीत 1-2च लायब्ररीत मला ते पुस्तकं भेटलीत. अजून ती बघायला मी जाणार आहे. पण हा प्लुटार्क ज्यावेळी लिहितो, त्यावेळी तो काय लिहितो? त्याने त्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये आणि त्यानंतरचा जो काळ आहे, त्या काळामध्ये जगातले वेगवेगळे जे लीडर्स आहेत, जे प्रशासक आहेत, जे योद्धे आहेत, ह्या सगळ्या योद्ध्यांच्या वरती अ, चरित्र लिहिलेली आहेत. ती चरित्र इतकी सुंदर लिहिलेली आहेत, की ज्याला आपण असं म्हणता येईल एक्सलंट लिटरेचर ऑन बायोग्राफी म्हणजे बायोग्राफीची चरित्राची एक नमुनेदार अशा प्रकारची ती चरित्र आहे. म्हणजे वर्ल्ड फेमस लाईव्हज अशा प्रकारची ती लाईव्हज आहेत. आता ही लाईव्हज त्यानं जी लिहिलेली आहेत, त्याच्यामध्ये मजा काय त्यांनी केलेली आहे? तर ही सगळी जी माणसं आहेत, योद्धे आहेत, राजेशकट चालवणारे राजे आहेत, त्यांना पॅरलल दुसरा माणूस त्यांनी ठेवलाय. पॅरलल लाईव्हज आणि मग तो एक माणूस असा आहे, एक माणूस असा आहे, असं मांडतो. त्यांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या कॅरेक्टरबद्दल, त्यांच्या नैतिकतेबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल, कर्तृत्वाबद्दल ह्या सगळ्याबद्दल लिहितो आणि त्या दोघांच्या एकमेकाशी तुलना करतो आणि मग ती माणसं आपल्याला समजतात. हे सगळं भांडार शेक्सपियरला प्राप्त झालं आणि शेक्सपियर मग त्याच पद्धतीनं एकाच माणसाच्या ह्याच्यामध्ये
काही वेगळ्या प्रकारचे फेटल अशा प्रकारचे फ्लॉज म्हणजे इंग्लिश लिटरेचर अशासाठी अभ्यासायचं किंवा लिटरेचर मुळात अशासाठी अभ्यासायचं, की माणसं कळतात आपल्याला आणि मग प्रत्येक माणसामध्ये जशी काही चांगली गुण असतात, जशा काही चांगल्या कॅपॅबिलिटीज असतात, जसे काही चांगलं सौजन्य असतं, तसंच त्याबरोबरच काही एखादी विकृती असते आणि त्या विकृतीमध्ये काही वैगुण्य असतात आणि ते एखादं वैगुण्य त्याला शेक्सपियर फेटल फ्लॉ किंवा ट्रॅजिक फ्लॉ म्हणतो. शेक्सपियरच्या सगळ्या ट्रॅजेडीमध्ये हा ट्रॅजिक फ्लॉ आपल्याला दिसतो. म्हणजे हॅम्लेट आपण उदाहरण घेऊ, तर हॅम्लेट हे जगप्रसिद्ध असलेलं अनेक प्रकारे त्याच्यावर सिनेमे सादर झालेले आहेत. अशा प्रकारचं ते नाटक आहे. तर हा हॅम्लेट त्याचं जे नाटक आहे, त्या हॅम्लेट म्हणजे हे प्रत्येक हीरो जे आहेत, त्या हॅम्लेटचा फ्लॉ काय आहे ट्रॅजिक फ्लॉ? तर तो चांगला माणूस आहे, तो हुशार माणूस आहे. पण त्याचा ट्रॅजिक फ्लॉ असा आहे, की त्याला निर्णय घेता येत नाही. टू बी ओर नॉट टू बी. म्हणजे आपल्या आईबरोबर काही रिलेशन असतील, नसतील म्हणून दुसरा ज्याचे रिलेशन्स आहेत, ते रिलेशन्स त्या माणसाचा म्हणजे आपल्या जवळच्या नात्यातल्या माणसाचा तो आपल्या वडिलांचा तो वध करतो तो माणूस आणि मग त्याचा सूड हॅम्लेटला घ्यायचा आहे. आता हा रिव्हेंज घेताना त्याच्या मनात येतं, की आपली आई आणि त्याची रिलेशन, माझी आई आणि माझे रिलेशन आणि मला ज्याचा सूड घ्यायचा आहे तो माणूस. आता हे सूड सत्र जे आहे त्याचे सगळे विचार त्याच्या पुढ्यात ज्यावेळी येतात त्यावेळी टू बी ओर नॉट टू बी दॅट इस द क्वेशन असा तो प्रश्न आहे आणि आता आपण म्हणतो, की असं कळत नसलं, की माणसाचा हॅम्लेट होतो. आणि मग त्या नाटकामध्ये तो खून करतो, तो आईचा पण त्याचा खून करतो म्हणजे अनेक अनेक जणांचा मृत्यू त्याच्यात होतो. आता हे जे हा जो एक नट किंवा हा जो एक नायक उभा केलेला आहे. म्हणजे इतिहासामध्ये सुद्धा असे अनेक नायक झाले, की त्यांनी जग जिंकलं, पण शेवटी त्यांचा शेवट वेगळ्या पद्धतीने झाला. मग तो नेपोलियन असेल, तो हिटलर असेल किंवा तो आणि कोणीतरी ग्रीक योद्धा असेल किंवा रोमन योद्धा असेल, असे सगळे. म्हणजे शेक्सपियरच्या नाटकामधल्या ट्रॅजेडी या प्लुटार्कच्या लाईव्हजमध्ये आपल्याला दिसतात. प्लुटार्क हा त्याच्या पलीकडे पण त्यानं बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. कारण प्लुटार्कला अ, सगळ्या गोष्टी म्हणजे त्यानं जसं हे प्लुटार्क लाईव्हज जसं लिहिलं, तसं प्लुटार्कचं म्हणजे हे आता हे आपण इंग्रजी साहित्य किंवा लिटरेचर इन इंग्लिश म्हणतोय आपण. हे इंग्लिश लिटरेचर नव्हे. तर त्याचं जे दुसरं साहित्य आहे, हा प्लुटार्क सुद्धा साधा प्रिष्ट होता आणि तो इतका चांगला माणूस होता, इतका विद्वान माणूस होता, की अ, तो होता ग्रीक पण रोममध्ये जायचा, भाषणं द्यायचा आणि रोमचा राजा म्हणायचा, "तू आमचा काउन्सिलर आहेस. आपली युद्ध दोघांमध्ये होणार नाही याच्यासाठी तू आमचा अ, अ, काय म्हणतात त्याला आपण फॉरेन मिनिस्टर असं म्हण, पण आमच्याकडे तू वरचेवर येत जा." तर त्यानं मोरॅलिया म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तो मानवी भावभावनांच्या बद्दल बोलतो. त्याच्यामध्ये हाऊ टू मॅनेज अँगर याच्याबद्दल बोलतो. हाऊ टू मॅनेज ग्रीफ याच्याबद्दल बोलतो. त्यानं लिहिलेली आपल्या मुलगी वारल्यानंतर आपल्या बायकोला लिहिलेली काही चांगली पत्र आहेत. तर प्लुटार्क अ, हा मूळ सोर्स आहे. ह्या प्लुटार्क आणखीन एक सोर्स घेतलेले आहेत वेगळ्या टेल्समधून. म्हणजे शेक्सपियरवरती एक आरोप केला जातो, की शेक्सपियर हा बॉरोड स्टोरीज आहेत. जरी ह्या बॉरोड स्टोरीज असतील किंवा मूळ कुठून तरी त्याने आणलं असेल, तरी त्यानं दिलेली जी ट्रीटमेंट आहे त्याच्या नाटकाला, ती अफलातून आहे, अनपॅरलल आहे. ही इस अनपॅरलल ड्रामॅटिस्ट इन द वर्ल्ड. म्हणजे ज्याच्या नाटकाच्या पलीकडे काही नाटकं असली, तरी ती त्याच्या तोडीची झालेली नाहीत, अशी ट्रीटमेंट. तो दुसरं शब्दसम्राट आणि शब्दप्रभू आहे. म्हणजे आपण इंग्रजी भाषेबद्दल ज्यावेळी बोलतो, त्यावेळी इंग्रजी भाषा ही अनेक लोकांनी समृद्ध केलेली आहे. आपल्याकडे काही भाषा आहेत, त्यांचं नाव मी घेत नाही. त्या स्ट्रेट जॅकेट लँग्वेज आहेत. स्ट्रेट जॅकेट म्हणजे बाहेरच्या पण देशातल्या काही अशा लँग्वेज आहेत. स्ट्रेट जॅकेट म्हणजे आम्ही आमच्या भाषेत कुणाला प्रवेश दिला नाही. पण इंग्रजी भाषा अशी आहे, की अनेक भाषांचं समावेशन त्याच्यात आहे. इव्हन मराठीचं सुद्धा आहे. मराठीतला गुरु हा शब्द त्यांनी घेतलेला आहे. ब्राह्मीण हा शब्द त्यांनी घेतलेला आहे. ते आवडीनं
बोस्टनमध्ये काम करणारे तज्ञ आहेत, त्यांना बोस्टन ब्राह्मीण असं म्हणतात. ब्राह्मीण म्हणजे त्या दृष्टिकोनातून अभ्यास करणारा आणि विद्वान माणूस असं समजून तो ते शब्द वापरतात. लाठी चार्ज, लाठी हा शब्द आपण वापरतो किंवा घेराव हा शब्दाचं आता क्रियापद पण केलं जातं. घेराओड, द मिनिस्टर वॉज घेरावड असंही म्हटलं जातं. म्हणजे भारतीय शब्द त्याच्यात आहेत, लॅटिन शब्द त्याच्यात आहेत, फ्रेंच शब्द त्याच्यामध्ये आहेत, जापनीज शब्द त्याच्यात आहेत. तंत्रज्ञानामध्ये ते सगळे शब्द आलेले आहेत. म्हणजे ही भाषा सर्वसमावेशक आणि इन्क्लुसिव्ह लँग्वेज आहे. स्वागतशील अशा प्रकारची वेलकमिंग वर्ड्स आणि मग असं ते साहित्य असल्यामुळे ते एनरिच होत गेलेलं आहे. म्हणजे ओपन टू ऑल. म्हणजे इंग्लिश माणूस हा जो आहे त्याची भाषा आणि त्याचं जगभर राज्य असल्यामुळे ती माणसं जी जगभर वावरली. तर आता आपण जे जेंटलमन म्हणतो. हाऊ आर यू जेंटलमन? व्हॉट आर यू डूइंग? तर जेंटलमन हा शब्द मूळ इंग्लिश माणसाला जेंटलमन म्हणतात. आता मिलिटरीमध्ये ज्यावेळी मुलं तयार केली जातात, त्यांना सुरुवातीला जे विधान दिलं जातं, नाव दिलं जातं त्याला जी म्हणतात. जेंटलमन कॅडेट. म्हणजे सोल्जर मस्ट बी फर्स्ट जेंटलमन अँड देन ही हॅज टू बी अ सोल्जर ऑर कॅडेट. म्हणजे इंग्लिश माणसं ही जेंटल माणसं आहेत किंवा जेंटलमॅन आहेत. म्हणजे ते शिस्तबद्ध वागतात, ते नियमित वाचन करतात, त्यातले काही जण लिखाण करतात, ते सर्वसमावेशक आहेत. आता हा एक बाजू आहे. पण त्यांनी राज्य केल्यामुळे त्यांनी काही जो त्रास दिला लोकांना, ती एम्पायर म्हणून ते एम्परर म्हणून हे केले. त्यातले काही लोक अगदीच टोकाचे होते. पण ते त्यातलेही काही बहाद्दर लोक होते. म्हणजे आता लिटरेचर मीन इंग्लिश असं जर म्हटलं, तर त्यांचा जो पंतप्रधान आहे तोही उत्कृष्ट लेखक त्यावेळचा होता. म्हणजे युद्धाच्या काळातला चर्चिल म्हणून आणि तो रात्री आपल्या स्टेनोना डिक्टेशन द्यायचा. त्यावेळी एका बैठकीत तो 1-2 वाजेपर्यंत 5,000 6,000 शब्द लिहायला सांगायचा. दिवसाची 5 मिनिटाची नॅप घ्यायचा किंवा 10 मिनिटाची आणि कायम भारताचा द्वेष करत राहिला तो. पण इंग्लंडचा एबल अशा प्रकारचा प्राईम मिनिस्टर. आता हे ज्यावेळी आपण पाहतो, त्यावेळी इंग्लंड हे केवळ या भाषेमुळे समृद्ध झालेलं नाही, तर या भाषेतून जे साहित्यिक तयार झाले, त्या साहित्यिकांनी केलेलं काम, त्या साहित्यिकांनी लिहिलेली चरित्र असतील, नाटकं असतील, कथा-कादंबऱ्या असतील, त्यामध्ये हा शेक्सपियर. आता हे साहित्य, इंग्रजी साहित्य महत्वाचं काय आहे? आपण साहित्य ज्यावेळी म्हणतो, त्यावेळी साहित्य म्हणजे केवळ शब्द नसतात. साहित्य म्हणजे केवळ लालित्य नसतं. तर काही साहित्य म्हणजे हिस्ट्री असते. साहित्य म्हणजे त्या वेळेचा काळ असतो. म्हणजे आपण डिकन्सची कादंबरी बघायला गेलो किंवा डिकन्सचं लेखन बघायला गेलो, तर डिकन्सच्या काळामध्ये औद्योगिक क्रांती झाल्यानंतर औद्योगिक क्रांतीमुळे गरीब माणसांचे काय हाल होत होते, वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतीमध्ये माणसांचा छळ कसा केला जात होता, बाल कामगारांचं काय परिस्थिती होती, हे सगळं तो लिहित होता आणि त्याच्या पुस्तकातून ते टेल ऑफ टू सिटीज मधली वर्णनं असतील किंवा डेव्हिड कॉपरफील्ड मधलं चाइल्डशी रिलेटेड त्याची जी पुस्तकं असतील, ती असतील. ही सगळी जी माणसं आहेत, ही सगळी माणसं आपल्याला मागे घेऊन जातात. म्हणून इंग्रजी भाषा किंवा कुठलीही भाषा, इट टेक्स यू बॅक टुवर्ड्स द हिस्ट्री, टुवर्ड्स द देन कल्चर. त्यावेळचं कल्चर काय होतं? त्यावेळचा समाज काय होता? त्यावेळचं साहित्य काय होतं? त्यावेळची माणसं काय होती? अँड समटाईम्स काही लिटरेचर तुम्हाला फोरकास्टिंग किंवा द्रष्टेपण पुढचंही सांगण्यासाठी तयार केलेलं असतं. म्हणजे तशाही काही नॉव्हेल्स असतात, ज्याला आपण आता अलीकडच्या फ्युचरिस्टिक नॉव्हेल्स म्हणतो, तसंही साहित्य असतं. इंग्रजी साहित्यामध्ये नाटककार म्हणून, कादंबरीकार म्हणून, कवी म्हणून म्हणजे जरी तो अमेरिकन असला तरी इंग्लिशमध्ये लिहिणारा टी.एस. इलियट सारखा कवी असेल किंवा इंग्रजी साहित्यामध्ये जे रोमॅन्टिक कवी आहेत, वर्ड्सवर्थ असेल, अ, म कोलरिज असेल, बायरन असेल, शेली असेल, कीट्स असेल, ही जी रोमॅन्टिक पोएट्री आहे किंवा टेनिसन सारखा काही हजार ओळी साहित्य लिहिणारा टेनिसन असेल, हे म्हणजे अगदी आहे तसं हुबेहूब चित्रण एखाद्या गोष्टीचं करणारी अशा प्रकारचं त्याचं लेखन होतं. म्हणजे हे सगळे जे वेगवेगळ्या प्रकारामध्ये लिहिणारे, म्हणजे इंग्रजी साहित्यामध्ये लेटर रायटिंग म्हणजे लेटर्स टू म्हणजे लिहिलेली पत्र जी आहेत, म्हणजे काही-काही जणांनी, काही लेखकांनी अ, म्हणजे यातल्याच काही लेखकांनी प्रेयसीला आपलं लेखन करता-करता 10,000 पत्रही लिहिलेली आहेत. आता ती 10,000 पत्र त्या
लेखकानं आपलं साहित्य म्हणजे काही शेकड्यामधली पुस्तकं आणि त्याबरोबरच ही पत्र पण लिहिली आहेत. ते पत्र लिटरेचर पण त्याच्यामध्ये आहे. म्हणजे एसे लिहिलेले आहेत. ते निबंधाचं लिटरेचर आपल्याकडे जसे निबंधकार होऊन गेले, तसे ही एसेइस्ट आहेत. कार्लाइल सारखे एसेइस्ट आहेत. म्हणजे इंग्रजी साहित्यामध्ये त्या साहित्य प्रकारामध्ये जागतिक कीर्तीचे अशा प्रकारचे लेखक आहेत. मग ते एसेइस्ट असतील, मग ते ड्रामॅटिस्ट असतील, मग ते पोएट्स असतील, मग ते चरित्रकार बायोग्राफर्स असतील किंवा ऑटोबायोग्राफी लिहिणारे लेखक असतील. त्याच्यामध्ये बॅलड्स लिहिणारे, आणखीन कविता त्यात लिहिणारे, म्हणजे शोकगीत लिहिणारे, म्हणजे आता टेनिसन सारखा जो माणूस आहे त्यानं मित्राचं 4,000-5,000 ओळीचं इन मेमोरियम म्हणून ते आम्हाला अभ्यासाला लावलं होतं आणि आम्ही गमतीत म्हणायचं, "या बाबाला इतकं दुःख झालंय आणि आम्हाला दुःख करून ठेवलंय या माणसाने." म्हणजे किती वाचायचं आणि किती लिहायची अशी ती परिस्थिती होती. ते इन मेमोरियम आणि हे अभ्यासाला का लावलं असेल म्हणून. म्हणजे जे साहित्य प्रकार इंग्रजी साहित्यात आहेत, त्या साहित्य प्रकारातले उच्च कोटीला गेलेले किंवा एका लेव्हलला गेलेले रायटिंगमध्ये प्रोफिशियन्सी असलेले असे लिटरेचर होऊन गेलेत आणि त्याचं एक प्रभाव हा म्हणजे सगळीकडे आहे. म्हणजे त्याच्यामध्ये डी.एच. लॉरेन्स सारखा कादंबरीकार असेल किंवा त्याच्यामध्ये जॉर्ज ऑर्वेल असेल किंवा त्याच्यामध्ये वैचारिक लेखन करणारे जे काही लोक आहेत, ते वैचारिक लेखन करणारे पण लोक आपण विचारात घेतले पाहिजेत. वैचारिक लेखन करणाऱ्यामध्ये अ, अ, आपल्याला आश्चर्य वाटेल, की अ, हे वैचारिक लेखन सुद्धा इंग्रजी साहित्याला किंवा इंग्लंडला मोठेपण देऊन गेलेलं आहे. त्याच्यामध्ये अ, आयझॅक न्यूटनचं नाव आहे. आता न्यूटननी ज्यावेळी गुरुत्वाकर्षणाचे नियम, गतीचे नियम म्हणजे न्यूटन हा त्यावेळचा अ, काय म्हणता येईल त्याला आत्ताच्या भाषेमध्ये ज्याला आपण एंटरप्रेन्योर म्हणतो, प्रोफेशनल एंटरप्रेन्योर म्हणतो, अशा प्रकारचा तो माणूस होता. म्हणजे त्या काळी या माणसाच्या नावावर 100भर पेटंट त्या काळात होते आणि तो त्यावर पैसेही मिळवायचा. म्हणजे अ, त्याची जी पुस्तकं आहेत किंवा जॉन लॉक आहे, की ज्यानं जगाला ह्युमन राइट्स, नॅचरल राइट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्याबद्दलची उदारमतवाद, लिबरलिझम हे सांगायला सुरुवात केली. म्हणजे हे जे विचारवंत आहेत, म्हणजे इंग्रजी साहित्यामध्ये, इंग्लिश लिटरेचरमध्ये जसे साहित्यिक आहे, हे साहित्य वैचारिक साहित्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्याच्यात डार्विन आहे. म्हणजे अ, आता काय गंमत काय आहे पहा, की डार्विनच्या अगोदर तुकाराम आणि शेक्सपियर आहे. आता डार्विननं ज्यावेळी एक पुस्तक लिहिलं, हाऊ ॲनिमल्स एक्सप्रेस देअर इमोशन्स अँड फीलिंग्ज असं एक पुस्तक आहे डार्विनचं. आता डार्विननं उत्क्रांतीवाद लिहिलाच, पण त्या उत्क्रांतीवादानं डार्विननी माणसाला माणूसपण दिलं. म्हणजे मॅन otherwise was treated as an animal on the planet. One more animal in the planet. पण डार्विन सांगतो, की तो उत्क्रांत झालेला प्राणी आहे आणि तो मानव प्राणी आहे आणि मानव प्राणी म्हणजे मानवता मानणारा अशा प्रकारचा प्राणी आहे आणि त्याला इतर प्राण्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी येतं. त्याचा मेंदू वेगळा आहे. हे सगळं ज्यावेळी त्यानं सांगितलं, त्यावेळी युनिव्हर्सल ह्युमॅनिटीकडे डार्विनचा सिद्धांत घेऊन गेला. आता हे जे शास्त्रज्ञ आहेत, हे शास्त्रज्ञ आणि त्यांचं वैचारिक लेखन किंवा त्यांचे शोध हेही इंग्रजी साहित्याला समृद्ध करून गेलेले आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे आणि त्याच्यानंतरचे मग जे लोक आहेत, त्यांनी तर लिहिलेलं आहेच. परंतु या साहित्याची जी बैठक आहे, मग हे वाचायचं कशासाठी? तर हे वाचताना या लोकांनी त्यांचं साहित्य समृद्ध होण्यासाठी आणि भाषा समृद्ध होण्यासाठी. म्हणजे त्या भाषेमध्ये या सगळ्या लोकांनी म्हणजे याच्यामध्ये जास्त शब्द टाकणारे लोक आहेत. त्याच्यामध्ये शेक्सपियर आहे. त्याच्या फ्रेजीस, त्याचे शब्द, त्याचे वेगवेगळे शब्द, त्याच्या वेगळ्या प्रकारचे असे काही कोट्स हे मोस्ट
म्हणजे फेमिनिस्ट साहित्य असं नव्हे, पण त्या काळात फेमिनिझम वगैरे उदयाला यायचा होता. म्हणजे मॅस्क्युलिनिटी जी आहे त्याच्यावरतीच सगळं चाललेलं होतं. परंतु त्यानंतर काही पुस्तकं लिहिली गेली. ती 20व्या शतकात बऱ्यापैकी लिहिली गेली. 19व्या शतकात लिहायला सुरुवात झाली होती. त्याच्यामध्ये काही कवयित्री एमिली डिकिन्सन सारखी पोएटेस असेल किंवा एमिली ब्रांटे आणि त्या ब्रांटे सिस्टर्स असतील, अशा काही लोकांनी कविता लिहिलेल्या आहेत. म्हणजे थोडं-थोडं ते पुढे-पुढे असं यायला लागलं. पण तो जो काळ होता, तो रेनेसान्सचा काळ, प्रबोधन पर्वाचा काळ. तुम्ही जसं आता ह्या वाचो आनंदे, शिकव आनंदे हे एक प्रबोधन पर्वच आहे तुमचं. तर त्याच्यामध्ये या सगळ्या लोकांनी ही भर घालून, विचारवंतांनी भर घातली. त्यातले काही लोक चांगले ओरेटर्स शॉ सारखे होते. त्याचीही नाटकं तितकीच चांगली होती. हे तर सगळीकडे सांगत फिरायला लागले. तो तर सगळीकडे सांगत फिरायचा म्हणजे आणि त्याचं लिटरेचर पण इतकं उत्तम होतं. आर्म्स अँड द मॅन आणि ही सगळी त्याची युद्धाची खिल्ली तो नेहमी उडवायचा. इंग्रजी माणसाची पण तो खिल्ली उडवायचा कारण तो स्वतः आयरिश होता. म्हणजे स्पेलिंग चुकीचे करून सांगायचा. म्हणजे मी आता ह्या शब्दाला फिश म्हणणार. तर फिशचं स्पेलिंग काय म्हणून तो लिहायचा. तर TOUGH टफ म्हणजे जी-एच म्हणजे फ. मग तो म्हणायचा हे फ. त्याला आय जोडलं की जी-एचला आय जोडलं की जी आणि टी-आय म्हटलं की शन तुम्ही म्हणताय ना, मी ती टी-आय जोडणार. मग ते फिश हा शब्दाचं उत्तर जी-एच-आय-टी-आय असं मी लिहिणार म्हणायचं. म्हणजे तो आगाऊ होता तसा. म्हणजे खट्याळ पण होता. म्हणजे त्याचा नेहमीचा एक जोक सांगितला जातो, की तो असा कुठेतरी असा छोट्या पुलावरून जात होता किंवा ओंडका होता त्याच्यावरून जात होता आणि समोरून एक माणूस आला आणि तो म्हणाला, की "वी डोंट गिव्ह वे टू फूल्स." आणि मग तो म्हटला, "बट आय गिव्ह." आणि तो बाजूला झाला. त्याला एका नाटककारानं सांगितलं, की "शाहसाहेब तुम्ही माझ्या नाटकाला या आणि खाली एक नोट टाकली होती, कुणी मित्र तुम्हाला असतील तर." म्हणजे मित्र कमी होते तो फटकळ असल्यामुळे. मग त्यानी पण त्यांना पत्र लिहिलं, की तुमचं नाटक खूप चांगलं आहे, मला कळलेलं आहे. मी ते बघायला यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. पण बघतो मी कसा वेळ मिळतोय, नाहीतर दुसरा शो झाला तर त्या शोला मी येईन." असा तो माणूस होता. तो आयरिश असल्यामुळे त्याला इंग्रजी भाषेतले जे दादा लोक आहेत त्यांच्यावरती त्यांना राग असायचा. युद्धाबद्दल पण राग असायचा त्याचा. त्याला तो माणूस इतका बहाद्दर होता, की भाषणं द्यायचा आणि टोपी उलटी करायचा आणि त्याच्यात पैसे मागायचा. जाता-येता कोणी रेल्वे भाडं दिलं तर ते घ्यायचं नाही. बाकीचे पैसे तो त्याची एक सोसायटी होती. फॅबियन म्हणजे सामाजिक कार्य करणारी सोसायटी होती त्याला द्यायचं. त्याला नोबेल अवॉर्ड मिळालं होतं. ते अवॉर्ड त्यांनी घेतलं, पण पैसे त्याचे घेतले नाही. पैसे आपण कोणाला तरी देऊया म्हणून सांगितलं. म्हणजे काहीतरी त्याचे तत्व होतं, असं सोशलिस्ट होता तो. ही सगळी जी माणसं आहेत, म्हणजे ह्या सगळ्या माणसांनी हे लिटरेचर लिहिताना त्रास सोसलेला आहे. म्हणजे अनेक प्रकारच्या म्हणजे काही लोकांना माझा बोरिस पास्टरनॅक म्हणून एक ऑथर होता खूप चांगल्या प्रकारचा. तर त्याला नोबेल अवॉर्ड मिळालेलं होतं आणि मिळालेलं असताना त्यावेळचे राजकर्ते म्हणाले, की ते अशा-अशा प्रकारचं आहे आणि त्या अमुक माणसानं ते केलेलं आहे आणि बॉम्ब तयार करणाऱ्या माणसांनी ते केलेलं आहे आणि तुम्ही घ्यायचं नाही ते म्हणजे घेता येणार नाही तुम्हाला. काही लोकांना तुरुंगात टाकलेलं आहे, काही लोकांना हद्दपार केलेलं आहे. म्हणजे लिटरेचर म्हणजे अ, अमेरिकन याच्यातला आपला जो माणूस आहे बर्ट्रांड रसेल आहे. म्हणजे ही सगळी जी माणसं आहेत, प्रचंड लेखन करणारी म्हणजे अमेरिकन आणि इंग्लिश ही दोन्ही माणसं. अमेरिकन म्हणजे न्यू इंग्लंडर्स असं आपण त्यांना म्हणतो ते पुढे आल्यानंतर. अ, ते आणखीन अशासाठी मोठे मला वाटतात, की मला इंग्रजी भाषा जी आवडते किंवा त्या भाषेतच आपण वाचावं असं वाटतं. मराठीत मी अवश्य वाचतोय. मराठी पण चांगलं वाचतोय म्हणजे ग्रेस वाचतो, कुसुमाग्रज वाचतो, मर्ढेकर वाचतो, सगळेच लोक वाचतो. मी हिंदी पण वाचतो, प्रेमचंद वाचतो, कबीर वाचतो, हे सगळंच वाचतो. म्हणजे कुठल्याही साहित्याचं मी वावडं ठेवलेलं नाही. पण इंग्लिश माझी प्रायोरिटी असते. ती अशासाठी असते, की या लोकांनी जे काही करून ठेवलंय ते तुम्हाला जाणून घेताना अ, अनेक गोष्टी तुमच्या ज्ञानाच्या कक्षा एकदम रुंदावल्या जातात. म्हणजे याच्यातला महत्त्वाचा एक भाग मला तुम्हाला सांगायचा होता. तो असा, की हे साहित्य ज्यावेळी
लिहिलं जातं, त्यावेळी त्याच्यातली जे बारकावे आहेत, त्याच्यामध्ये या लोकांनी हे साहित्य तयार करताना किंवा त्याची निर्मिती करताना त्या प्रत्येकानं काय-काय कष्ट घेतलेले आहेत. म्हणजे आणि काही-काही माणसांच्या मास्टरी काय होत्या. याच्यामध्ये काही माणसं अशी आहेत, की एकदा लिहिलेला शब्द न खोडता सतत काही हजार किंवा काही लाख शब्दाचं एखादं पुस्तक तयार करायचं. नॉट अ सिंगल वर्ड विल बी स्क्रॅच्ड असेही लेखक त्याच्यामध्ये. काही लोक असे आहेत, की दररोज 4,000 ते 5,000 शब्द लिहायचे. काही लोक असे आहेत, की आपण जिथं बैठक मारलेली आहे, की तिथून अ, असं लिहायचं, की त्या बैठकीत कोणी येऊ नये आणि आलाच कोणी माणूस, तर भुयारी मार्ग काढून पळून जाऊन बसायची जागा असावी. अशा ठिकाणी पण गेलेत. म्हणजे मला लिहायला पाहिजे, मला कोणी त्रास देऊ नये, असे पण लेखक आहेत. म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी वेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या अ, खस्ता खाल्लेल्या आहेत म्हणा किंवा एक मोठं काम केलेलं आहे आणि म्हणून हे सगळे लोक मोठे आहेत. अ, याच्यामधलं मी आता सोल्जेनित्सीनबद्दल आपल्याला सांगितलं. याच्यामध्ये हे लिहिताना अमेरिकन आणि इंग्लिश यातल्या लोकांनी काही मूलभूत गोष्टी ज्यावेळी लिहिल्या आपल्या कादंबऱ्यातून, त्यावेळी काही कायद्यांच्यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत. म्हणजे अ, विल्यम ब्लेकची कविता आहे, की त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये अ, चिमनीज असायच्या आणि त्याच्यात धूर साचला जायचा, राख साचली जायची आणि त्या चिमनीमध्ये स्वच्छता करण्याला लहान मुलाला पाठवलं जायचं आणि बऱ्याच वेळा ही मुलं त्या चिमणी साफ करताना पडून त्यातली बरीच मुलं मृत्यू पावायचे. आता हे ज्यावेळी डिकन्सनं लिहिलं म्हणजे आणि याने आता कोणाचं नाव विसरलो मी. त्याचं हे त्यांनी लिहिलं काव्य. त्याचे 2 प्रकारचे काव्य आहेत. तर चिमनी स्वीपर म्हणून तो असा ओरडत जातो आणि विल यू प्लीज गिव्ह मी म्हणजे मला काहीतरी काम द्या असं तो म्हणतो. आता हे ज्यावेळी त्या कादंबरीत आलं, त्यावेळी चिमनी स्वीपर्स हे बालमजुरी कमी झाली. ज्यावेळी बारटेंडर म्हणून या मुलांना औद्योगिक क्रांतीमध्ये वेगळ्या प्रकारचे दारूचे गुत्ते तयार झाले. अ, म्हणजे हे सगळे लेखक त्यात हा डिकन्स तर रात्रभर सगळीकडे फिरायचा. तो दारूच्या गुत्त्यावर जायचा, जुगाराच्या गुत्त्यावर जायचा, कॉफी शॉपमध्ये जायचा आणि हे सगळं असं पाहून तो लिहायला बसायचा. प्रचंड पैसे त्याने त्याच्या लेखनात मिळाले त्याला. तर ह्या सगळ्या माणसांनी हे जे साहित्य लिहिलेलं आहे, म्हणजे ग्रेप्स ऑफ रॅथ नावाची जी कादंबरी आहे, ती कादंबरी स्टेनबर्गनं जी लिहिलेली आहे किंवा हेमिंग्वे अमेरिकन जो ऑथर आहे तो. तर स्टेनबर्गनं ते लिहिल्यानंतर त्या काळामध्ये शेतकऱ्यांचे होणारे हाल किंवा शेती कशी चालली जाते आणि त्याच्यावरती राज्य करणारे जे लँडलॉर्ड्स त्यावेळी असायचे म्हणजे 100-200 असे अ, कर्मचारी म्हणजे कामगार ज्याला म्हणतात शेतकरी कामगार असे ज्याला आपण म्हणू, असे लोक असायचे आणि त्यांचा जो छळ असायचा तो छळ ज्यावेळी मांडला, त्यावेळी त्याच्यावरचे कायदे तयार झाले. मुलांचा, मुलींचा जो छळ होतो, त्याच्याबद्दलचे कायदे तयार झाले. म्हणजे इंग्रजी साहित्यातून अमेरिकन आणि इंग्लिश बरचसं लेजिस्लेशन तयार झालेलं आहे. हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. म्हणजे त्यांचं लेजिस्लेशन त्यांनी जे वेगळे-वेगळे कायदे तयार केले, ते कायदे म्हणजे त्यांच्याकडे तुरुंग होते. तर तुरुंगामध्ये काय चालतं, तर प्रिझन डायरीज ज्या लिहिलेल्या आहेत, त्या डायरीज लिहिल्यानंतर त्या लेखकाने प्रिझन डायरी म्हणून अजून एक वेगळं लिटरेचर आहे इंग्लिशमध्ये. तर त्या डायरीज वाचल्यानंतर आणि त्या पोहोचल्यानंतर त्याच्यावरती काही लोकांनी त्यांच्याकडे सरकारी वकीलच प्लीड करण्यासाठी मोफत असं हे लोकांचे हे घेतो आणि ज्यावेळी ते केलं, त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अ, औद्योगिक कायदे तयार झाले. सिव्हिक सिटिझन अशा प्रकारचे कायदे तयार झाले. बालगुन्हेगारींच्या संदर्भातले कायदे तयार झाले. म्हणजे या लिटरेचरनं जगाला प्रगत केलेलं आहे. जगाला यंत्रतंत्रात प्रगत केलेलं आहे. सामाजिकदृष्ट्या प्रगत केलेलं आहे. म्हणून इंग्रजी ह्या लेखनाचं आणि आजच्या मितीला जर आपण बोललो, तर जगामध्ये आजही कुठल्याही मोठ्या माणसाला आपण जर विचारलं, म्हणजे बिल गेट्सला विचारलं किंवा आणि कोणाला विचारलं तिकडल्या माणसाला विचारलं, की तुम्ही स्वतःला शहाणे कशावरून समजता? तर त्यांच्यातला शहाणा माणूस सांगतो, की अजूनही जगातले आजपर्यंतचे दिलेले नोबेल आहेत, त्यातले अर्धे नोबेल
आमच्याकडे अमेरिकेत आहेत. म्हणजे 200-300च्या वरचे नोबेल अमेरिकेत आहेत. त्याच्या खालोखालचे नोबेल अ, इकडे इंग्लंडमध्ये आहेत. म्हणजे यूकेमध्ये आहेत. म्हणजे यूके आणि यूएस हे अजूनही डॉमिनेट करतात जगाला बुद्धीच्या बाबतीत आणि इतर बाबतीतही. आता बुद्धीच्या बाबतीत अमेरिकन आणखीन पुढे गेले असतील. कारण ते त्यांच्यामध्ये सुरुवातीच्या काळात भेटलेले जे प्रेसिडेंट त्यांना भेटले, म्हणजे 33व्या वर्षी तयार असलेला प्रेसिडेंट तो राइट्सबद्दल, राइट टू प्रॉपर्टी, राइट टू लाईफ, राइट टू फ्रीडम हे बोलत होता. अ, पण ती माणसं कशी होती बघा, ज्या काळात त्याने हा जाहीरनामा पुढे ठेवायचं ठरवलं, त्या काळामध्ये त्याच्याकडेही गुलाम होते. ते अगोदर त्याला बाजूला करावे लागले. म्हणजे ही माणसं अशी आणि त्यानंतर झालेले प्रेसिडेंट. दुसरी माहिती आपण जर स्टॅटिस्टिक्स काढलं, तर या 2 देशामधल्या विद्यापीठातून जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टर झालेले आहेत. आपल्याकडचे 2-4 प्राईम मिनिस्टर तिथले आहेत. इंदिरा गांधी बाहेर शिकलेल्या आहेत. मनमोहन सिंग बाहेर शिकलेले आहेत. नेहरू बाहेर शिकलेले आहेत. आर.के. नारायण बाहेर शिकलेले आहेत. आणि त्या काळामध्ये तिकडून आय-ए-एस होऊन आलेली आपल्याकडची जी माणसं आहेत त्यांनी सुद्धा चांगलं काम केलंय. म्हणजे सर्वार्थाने ही माणसं मोठी आहेत. म्हणजे आत्ताचा वेडा माणूस आपण सोडून देऊ त्याच्यामध्ये अमेरिकेचा आहे तो. पण ह्या सगळ्या माणसांनी आपलं साहित्य अमेरिकन लिटरेचर म्हणजे माझा थोडा अमेरिकन लिटरेचरकडे नंतर कल तयार झाला तो अशासाठी, की मी अ, बाहेरून परीक्षा दिली. म्हणजे नियमित परीक्षा देऊ शकत नव्हतो कामात असल्यामुळे. त्यामुळे मग मला ते म्हटले, "तुम्हाला लँग्वेज विषय घेता येणार नाही, लिंग्विस्टिक्स घेता येणार नाही." म्हणून मी अमेरिकन लिटरेचर घेतलं होतं. पण ते मनापासून अभ्यासलं आणि मग अमेरिकन लिटरेचरच्या प्रेमात पडलो. आणि इक्वली इंग्लिश लिटरेचर आणि अमेरिकन लिटरेचर हे वाचून झाल्यानंतर लक्षात आलं, की अ, हेच एवढं लिटरेचर नाही, मग जगातलं इतरही लिटरेचर आपण शिकायला पाहिजे आणि अभ्यासायला पाहिजे. म्हणून मग ब्लॅक लिटरेचर पण कधीतरी वाचलं, जपानीज लिटरेचर पण कधीतरी वाचलं. ब्लॅक लिटरेचर सुद्धा हा एक प्रचंड अशा वेगळ्या प्रकारचा इंग्लिशमध्ये आहे ते उपलब्ध. म्हणजे त्यांच्याकडेही काही दुःख आहेत. काळ्यांची म्हणून काही दुःख आहेत. ब्लॅक लोकांची म्हणून आता काळा हा शब्द वापरता येत नाही. ब्लॅक हा शब्द वापरता येत नाही. निग्रो हा शब्द वापरता येत नाही. त्याच्यामध्ये पण लँगस्टन ह्यूज नावाचा एक कवी आहे. तर त्याची एक कविता आहे, की मिलाट नावाची एक कविता आहे. म्हणजे अ, अ, म्हणजे आता इथे हा अथेल्लो पण तसाच होता हिरो. बायको त्याची गोरी होती आणि तो काळा होता. पण चांगला सेनापती होता. तसा हा लँगस्टन ह्यूज मधली त्याची जी कविता आहे, तो असा म्हणतो, की माझी आई गोरी होती आणि माझे वडील काळे होते. माझे वडील वारले त्यावेळी काळे लोक आले. माझी आई वारली त्यावेळी गोरे लोक आले. आता दोन्हीच्या संकरातून झालेला मी माणूस आहे. माझ्या फ्युनरलला कोणी येईल का नाही? अशी पण या लोकांची दुःख आहेत. म्हणजे जगामध्ये अशा प्रकारची सगळी दुःख ही साहित्यातून व्यक्त होतात. साहित्य अशासाठी पाहिजे. जगामध्ये होणारे अन्याय, जगामध्ये होणारं शोषण, जगामध्ये होणारं एक्सप्लॉयटेशन, ऑपरेशन, सप्रेशन, हॅरेसमेंट, व्हेरी क्रुअल हॅरेसमेंट हे सगळं साहित्यातून बाहेर येतं. आणि म्हणून मग ते ज्यावेळी आपण वाचतो, त्यावेळी आपण आपली सेन्सिबिलिटी अँड सेन्सिटिव्हिटी तयार होते. साहित्य अशासाठी वाचायचं. यू मस्ट बी अ सेन्सिबल पर्सन अँड सेन्सिटिव्ह पर्सन अँड पर्सन हू इस विलिंग टू कॉल अदर पीपल ह्युमन बीइंग्स. म्हणजे मी कोणीतरी राजा आहे, मी कोणीतरी सम्राट आहे, मी कोणीतरी साहेब आहे, मी आय-ए-एस ऑफिसर आहे, मी विद्यापीठातला अधिकारी आहे. नाही. यू आर कॉमन ह्युमन मॅन. यू आर म्हणजे ह्युमॅनिटी आणि तो ह्युमॅनिटेरियन जो अप्रोच आहे, तो ह्युमॅनिटेरियन अप्रोच या साहित्यातून आपल्याला अ, भेटतो. आता हे वाचताना म्हणजे हे साहित्याबद्दलचा हा विचार करताना पुढे आपण असा विचार याच्यामध्ये करतोय, की वाचायचं
ज्या मूळ भावना आहेत, अँगर वगैरे ह्या, त्या 4-5 भावना आहेत. पण त्या 4-5 भावनांची आणखीन काही हजार वेगळ्या प्रकारची उपअंग आहेत. ह्या सगळ्या गोष्टी साहित्यातून आपल्याला कळतात. आणि मग ते जर आपण वाचलं नाही, तर मेंदूला खाद्य नाही. म्हणजे नरिशमेंट ऑफ म्हणजे सप्लिमेंट किंवा जीवनसत्व म्हणा, की आता आपण सप्लिमेंट घेतो ते काही फॅड आहे, योग्य नाही ते. पण ह्या ज्या सप्लिमेंट्स म्हणजे नरिशमेंट ऑफ युअर ब्रेन अँड युअर थिंकिंग इज लिटरेचर म्हणजे वाचन. नरिशमेंट ऑफ युअर हार्ट जशी मेंदूला पण नरिशमेंट लागती, तसं तुमचं हार्ट हे सुद्धा टेंडर हार्ट, हर्जेन्स बिल्डिंग टेंडर एज्युकेशन किंवा सॉफ्ट एज्युकेशन किंवा सोशल इमोशनल एज्युकेशन एस-ई-एल. मग ते हार्ट सुद्धा स्पंदन पावणारं किंवा ते द्रवणारं हार्ट ज्याला आपण म्हणतो. म्हणजे हार्ट दॅट ब्लीड्स, हार्ट दॅट फील्स, हार्ट दॅट टचेस असं जे हार्ट आहे. म्हणजे मन आणि मेंदू किंवा बुद्धी आणि मन या दोन्हीचं उन्नयन करण्यासाठी साहित्याची गरज आहे. आणि म्हणून वाचायला पाहिजे. आणि मग वाचताना आपण ज्यावेळी वाचनाला सीमा ठेवत नाही, वाचन आपण सीमित करतो. म्हणजे मी शिक्षणशास्त्राचा विद्यार्थी आहे. मी भाषा कशाला अभ्यासू? मी शिक्षणशास्त्राचा विद्यार्थी आहे. मी गणित कशाला अभ्यासू? पण गणित आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी हे अशासाठी वाचायला पाहिजे, की इतर काही गोष्टी ज्यावेळी तुम्हाला कळतात, म्हणजे माणसाला झोप कशी लागते? मेंदू केव्हा झोपतो? मेंदू किती तास त्याला झोप लागते? हे मेंदूचा अभ्यास केला तर तुम्हाला कळतं. त्यामुळे तुम्ही मेंदूची काळजी घेता. मेंदू उत्क्रांत कशामुळे होतो? उत्क्रांत कशामुळे राहायला पाहिजे? तो होल ब्रेन म्हणजे काय? राइट ब्रेन म्हणजे काय? हे तुम्हाला कळायचं असेल तर मेंदूवरचं एखादं पुस्तक वाचलं तर काही बिघडत नाही. पण आपण काय म्हणतो, ते न्यूरोसर्जनचं काम आहे किंवा न्यूरोलॉजिस्टचं काम आहे किंवा ते सायकॉलॉजिस्टचं काम आहे, तो माझा प्रांत नाही. म्हणून वाचनाला बांध न घालता आपण वाचायला पाहिजे. म्हणजे अक्रॉस दी डिसिप्लिन आपण वाचायला पाहिजे. म्हणजे मी परवा एक पुस्तक असं वाचत होतो. तर त्याच्यामध्ये एका डॉक्टरने एक निबंध लिहिलाय हातावरती, म्हणजे हँड. तो जवळ-जवळ 20-25 पानाचा निबंध आहे हँड. आणि तो काय म्हणतो, माणसाने ज्यावेळी हात वापरायला सुरुवात केली, म्हणजे पहिली उत्क्रांती माणसाची, तो पायावर उभा राहिला आणि उभा राहिल्यामुळे त्याचे हात रिकामे झाले. हात रिकामे झाल्यामुळे त्याला सृष्टी निर्माण झाली. मग हात म्हणजे काय? तर तो म्हणतो, की आता तुमचा इथून पुढे 20-25 वर्षांनी, काही वर्षापूर्वी लिहिलेलं पुस्तक आहे. ज्यावेळी तुमचा रोबो येईल किंवा कुठलंही यंत्र येईल, त्याच्याही पेक्षा भारी भारी तुमचा हात असेल. कारण तुमचा हात गोल वस्तू पकडेल, चौकटी वस्तू पकडेल, तुमची बोटं नको तिथे वाकतील, पाहिजे तिथे वाकतील. तुमचा हात 3-4 ठिकाणी वाकेल, तो गोल फिरेल, तो कसाही फिरेल आणि तो हात तुम्हाला हात देईल. आता हे हातावरचं लिहिलेलं त्या माणसाचं संशोधन आहे. आता हे थोडं वाचलं तर आपल्याला हात आपण जपायला लागतो मग. नाही आपले हात इतके चांगले आहेत म्हटल्यानंतर ते आपण त्याला व्यायाम द्यायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपण चौफेर वाचन ज्याला आपण म्हणतो ते वाचायला पाहिजे. आणि मग त्याच्या पुढे आपण जो विषय त्याच्यानंतरचा टप्पा जो घेतलेला आहे, म्हणजे वाचन करायला पाहिजे हा भाग आहेच. मग त्याच्यातून विचार सुचतात आपल्याला आणि त्याच्यानंतर मग आपला एक वैश्विक दृष्टिकोन तयार होतो. म्हणजे ज्यावेळी वेगवेगळ्या देशात आपण आता जातो, आपली मुलं जातात. जर्मनीमध्ये आपली मुलं जातात, कॅनडामध्ये आपली मुलं जातात, अ, आफ्रिकेमध्ये आपली मुलं जातात, अबिसिनियामध्ये जातात, इथिओपियामध्ये जातात, जपानमध्ये जातात. त्या-त्या वेळी तिथल्या कल्चरला तुम्हाला जर लवकर प्राप्त हे करायचं असेल किंवा त्यांच्यातला माणूस तुम्हाला व्हायचा असेल, तर तिथली भाषा यावी लागते. मग तिथली भाषा आणि तिथलं साहित्य तुम्हाला अगोदरच अवगत असेल. तिथली परीक्षा द्यायला लागते. जर्मनचं लेव्हल 1, लेव्हल 2 द्यावी लागते किंवा TOEFL द्यावी लागते किंवा IELTS द्यावी लागते. ह्या परीक्षा प्रवेशासाठीच्या आहेत. पण त्याच्यानंतर तुम्ही तिथल्या माणसांच्या मध्ये जर मिसळायचं असेल, तर त्यातलं थोडं साहित्य तुम्हाला वाचायला पाहिजे. म्हणजे मल्टीलिंग्वल असणं, मल्टीकल्चरल असणं. म्हणजे आत्ताच्या ग्लोबल वर्ल्डमध्ये मल्टीकल्चरल असणं महत्वाचं आहे. ते अशासाठी, की आता जी ज्या काळात नको व्हायला पाहिजे अशी जी युद्ध होत आहेत. म्हणजे
अ, युक्रेनसारखं छोटंसं राष्ट्र आहे आणि अ, अ, इकडे रशिया आहे, तिकडे इस्रायल आहे. ही सगळी माणसं चांगली शिकलेली माणसं आहेत, आता पदावर आहेत. तरीसुद्धाही असं माणसं का वागतायत? तर त्यांच्या कदाचित साहित्याचं वाचन कमी झालं असेल. म्हणजे हे जे वर्ल्ड लीडर्स आहेत, त्यांनीही वाचायला पाहिजे. वर्ल्ड लीडर्स आहेत, त्यातली काही वाचणारी माणसं होती. म्हणजे जगभरचं आपण वाचायला पाहिजे. म्हणजे आता मी थॉमस फ्रिडमन नावाचा एक लेखक आहे, तो वाचतो. तो कशासाठी वाचतो? तो जगभर फिरतो. तो आहे इकॉनॉमिस्ट, पण बोलतो शिक्षणावरती. मग मला शिक्षणही कळतं, इकॉनॉमिक्सही कळतं आणि माणसं कशी वागतात हेही कळतं. म्हणजे ज्यावेळी वेगळ्या ठिकाणी आपण फिरायला जातो, त्यासाठी फिरायलाही जायला पाहिजे वेगळ्या देशामध्ये आणि ते तरुण वयात जायला पाहिजे. माणसं बऱ्याच वेळा रिटायरमेंटमध्ये जातात, कारण त्यावेळी पैसे आलेले असतात. तोपर्यंत आपण फिरण्यासाठी पैसे जमा केलेले नसतात. पण वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये यामध्ये आपण जातो, वेगवेगळ्या देशामध्ये जातो. त्यावेळी आपण मागास तर नाही ना. त्यामुळे आपण गावंढळ तर नाही ना. आपण रस्टिक तर नाही ना. आपण इथे काम करायला अपात्र तर नाही ना. अशा प्रकारचा एक न्यूनगंड आपल्याला येऊ नये म्हणून पण आपण वाचायला पाहिजे आणि मग तो ग्लोबल व्ह्यू आपल्याला येतो. आणि ग्लोबल व्ह्यू झाल्यानंतर आपण ज्यावेळी अमेरिकेत जाऊ, त्यावेळी आपल्याला असं आपण म्हणू शकणार नाही किंवा म्हणणार नाही, म्हणजे म्हणता येतही नाही, की "अरे, हे काळे लोक कोण आहेत?" कारण तुम्ही आधीच माहिती असणार, ही लँगस्टन ह्यूज किंवा एखादा ब्लॅक ऑथर तुम्ही आधीच वाचलेला असणार आणि त्यावेळी तुम्ही म्हणणार, "नाही, अरे, असं म्हणून चालणार नाही. अरे, हा मागासवर्गीय असं म्हणून मला चालणार नाही. हा अमुक आहे असं म्हणून मला चालणार नाही." ती एक वैश्विक हे जे लेसन्स त्याच्यामध्ये आहेत, लीडरशिपच्या लेसन्सवरती त्यांनी लिहिले आहेत. तर हा विल ड्युरंट हा ज्यावेळी आपण वाचायला जातो, त्यावेळी आपल्याला कळतं, की अरे ही माणसं लिहावं कसं? म्हणजे हिस्ट्री कशी लिहावी? हिस्ट्री ऑफ कल्चर कसं लिहावं? हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन कशी लिहावी? हिस्ट्री ऑफ ऑल धीस पीपल, पोएट्सबद्दल कसं लिहावं? विचारवंताबद्दल कसं लिहावं? ते वाचतं त्यावेळी आपल्याला विचारवंत कळतात, जे आपल्याला माहिती नाही, ते त्यानं लिहिलंय. आणि लिहिणारी माणसं पण किती नोबल आहेत, हे आपल्याला कळतं. आता मी एक होल न्यू माइंड म्हणून ब्रेनवरचं पुस्तक वाचतो. आता थाउजंड ब्रेन नावाचं दुसरं एक पुस्तक वाचतोय. आता अगदी अलीकडे एक पुस्तक आहे, टू लाईफ म्हणून एक व्हिक्टर फ्रँकल नावाचा ऑथर आहे. त्याचं अगोदरचं एक पुस्तक आहे, इन सर्च ऑफ मीनिंग. छळछावणीतून बाहेर आलेला एक न्यूरोसर्जन होता, न्यूरोलॉजिस्ट होता. म्हणजे शास्त्रज्ञ असल्यासारखा, मानसशास्त्रज्ञ असल्यासारखा होता. पण उकिरड्यावर टाकल्यानंतर आता मेलेला आहे असं समजून त्यातून तो बाहेर आलेला होता. पण छळछावणीत मी कसं जगलो त्याच्यावरती त्यानं लिहिलेलं आहे. आणि से येस टू लाईफ. येस टू लाईफ म्हणजे काही असू दे, से येस टू लाईफ. मला जगायचं आहे, मला मरायचं नाहीये. आता ही दोन्ही पुस्तकं, एक पुस्तक मी वाचलं, त्या पुस्तकावरती मी लिहिलं पण होतं आणि माझ्या गावातल्या स्टोअरमध्ये त्या लोकांनी सांगितलं, "सर तुम्ही एक नोट लिहिली पुस्तक परीक्षेत, पण माझी 600-500 पुस्तकं एका महिन्यात गेली बघा." कारण ते कायम जवळ ठेवावं असं ते पुस्तक आहे. इन सर्च ऑफ मीनिंग, व्हिक्टर फ्रँकल. आणि आता अलीकडचं हे जे आहे ते से येस टू लाईफ, हे दुसरं पुस्तक आहे. आता त्याचं आता मी ऑन द मीनिंग ऑफ लाईफ म्हणून पण एक विल ड्युरंटचं पुस्तक आहे, तेही मी आता अलीकडे वाचतोय. यातली जी पुस्तकं मी वाचतोय ती आळीपाळीने वाचतो किंवा उशाशी ठेवून वाचतो. म्हणजे एखादं इंग्लिश पुस्तक असतं, एखादं मराठी पुस्तक असतं. आता एक नवीन न राहता हे पुस्तकं वाचताना किंवा पुस्तकाबद्दल वाचताना बुक्स ऑन बुक्स पण माझ्याकडे काही आहेत. त्या बुक्स ऑन बुक्स वाचताना ही पुस्तकं आपल्या पुढ्यात येतात. म्हणजे आता साधना वाचताना सी.डी. देशमुख माझ्या पुढे आले. सी.डी. देशमुखांच्यावरची त्यांची 50 वर्षापूर्वीची ऑटोबायोग्राफी आता मराठीमध्ये येते. ते परवा मागितल्यानंतर ते पण आता मी वाचायला लागलो. आता ते वाचताना मला काय कळलं पहा, सी.डी. देशमुख हे त्या काळी आय-सी-एस झालेली व्यक्ती आहे परदेशात जाऊन आणि बॅरिस्टरचं पण थोडंसं शिक्षण काहीतरी झालं. पण तिकडे जाऊन आल्यामुळे किंवा काय, आणखीन माझ्या बायसमध्ये भर पडलेली आहे, की हा माणूस 6-7 वर्ष भारताचा
अर्थतज्ञ आहे, नेहरूंच्या काळामध्ये. पण काही काही गोष्टी पटल्या नाही म्हणून राजीनामा दिलेला असा मिनिस्टर आहे. त्याच वेळी झालेला हा माणूस आहे. त्याचवेळी नाणेनिधीची ऑफर आलेला चेअरमनची हा माणूस आहे. त्यावेळेस नॅशनल बुक ट्रस्ट होतं, त्याचा चेअरमन असलेला माणूस आहे. त्याचवेळी दिल्ली युनिव्हर्सिटीचा व्हाईस चान्सलर झालेला माणूस आहे. म्हणजे अमुक एक शिक्षण घेतल्यानंतर एखादा माणूस काय-काय करू शकतो भारतातलाच, अशी सी.डी. देशमुख. आणि यातल्या काही नोकऱ्या म्हणजे विशेषतः यू-जी-सी चेअरमन असताना मला ₹1 फक्त द्या म्हणणारा असा माणूस आहे. आता अशी ही जी माणसं आहेत, ती वाचताना ज्यावेळी भेटतात, त्यावेळी मग आपण काही बायोग्राफीज, काही ऑटोबायोग्राफीज, काही वैचारिक लेखन म्हणजे कधीतरी रशेल पण वाचला पाहिजे, कधीतरी ऑर्वेल पण वाचला पाहिजे. सत्तेला चॅलेंज करणारे असे जे लेखक आहेत ऑर्वेलसारखे असेही वाचले पाहिजेत. पाब्लो नेरुदासारखे काही कवी आहेत तेही वाचले पाहिजेत. कबीर वाचला पाहिजे आणि इंग्रजी साहित्य जितकं वाचता येईल, इंग्रजीमध्ये म्हणजे दोन्ही अर्थाचं म्हणजे बेसिक इंग्लिश लिटरेचर आणि लिटरेचर इन इंग्लिश असं म्हणजे अमेरिकन असेल किंवा म्हणजे रशियन असेल. आता रशियामध्ये सुद्धा टॉल्स्टॉय सारखा जो माणूस आहे, वॉर अँड पीस सारखी भलीमोठी कादंबरी लिहिणारा माणूस. म्हणजे वॉर अँड पीस हे टायटल खरोखर युद्धावरती आहे, पण त्याच्या घरात पण वॉर अँड पीस होतं. म्हणजे त्याचं आणि त्याच्या बायकोचं पटत नव्हतं. खूप लहान होती ती आणि 10-11 काहीतरी मुलं होती त्याला. आणि त्या बिचारीला तो छळायचा. पण तीही इतकी ग्रेट बाई होती, की या माणसाचं काही हजार ओळीचं, काही हजार पानांचं साहित्य ती बिचारी त्याला जुळवून देत असे, जपून ठेवत असे आणि त्यामुळे तो लेखक म्हणून पुढे आला. तो जगासाठी खूप मोठा माणूस आहे, पण बायकोसाठी चांगला माणूस नव्हता. तर हेही आपल्याला कळतं. पण टॉल्स्टॉयचं लिटरेचर, डॉस्टोव्स्कीचं लिटरेचर, म्हणजे गॉर्कीचं लिटरेचर, रशियन लिटरेचर आहे ते सुद्धा रिच आहे. म्हणून मग हे इंग्लिशमध्ये येतंय म्हणून आपल्याला वाचायला पाहिजे. म्हणजे बियॉन्ड समथिंग वी हॅव बियॉन्ड बाउंडरीज वी हॅव टू गो. म्हणजे आपल्या वाचनाला सीमा आपण ठेवू नयेत आणि शिक्षकांनी तर अजिबातच ठेवू नयेत. कारण त्यांनी वाचत राहावं. आपल्या विषयातलं सखोल वाचावं, इतर विषयातलं थोडं-थोडं वाचावं. पण वाचावं. मला वाटतं माझी वेळ अ, जास्त पुढे गेलेली आहे असं दिसतंय.